आजपासून दर सोमवारी आपण शिवपुराणातील कथा ऐकणार आहोत. आज आपण अध्याय 2 मधील गरीब ब्राह्मण देवराजचा उद्धार ही कथा ऐकूयात. ही कथा शौनक ऋषींना सांगितली जात आहे. या कथेचं आपणही एकाग्रपणे श्रवण करावं. पुरातन काळी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. त्याने अनेक लोकांना फसवलं होतं. पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असं समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती. त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता. तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता. त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते. देवराज गावोगावी फिरत असे. एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला. तेथे त्याला एक शिव मंदिर दिसले. त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते. देवराज त्या दिवशी मंदिरात राहिला. खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्या शिव मंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते. ते शब्द देवराजच्या कानावरती पडले. एक महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता. त्यामुळे रोज त्याला पुराण कथा ऐकायला मिळत होती. त्याने कधीही आजपर्यंत पुराण कथा श्रवण केली नव्हती. त्यामुळे आता त्याचं पुण्य कर्म वाढू लागलं होतं. देवराज पुराण कथा ऐकत ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वांशी विलीन झाला. यमदूतांनी त्याला यमलोकी नेलं. आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यायची होती. अचानक भगवान शंकराचे पार्षद गण तेथे प्रकट झाले. त्यांचा वर्ण शुभ्र होता. सर्वांगावरती भस्म लावलेलं होतं. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या हातात त्रिशूल होते. शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठवलं. देवराजास विविध पाशातून मुक्त केलं. त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही गोष्ट यमाला कळली आणि यमास पार्षदगण दिसले. यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला. देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्षदगण कैलास लोकी आले आणि त्यांनी त्यास शिवजींच्या स्वाधीन केलं. फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला. ही कथा ऐकून शौनक सूतजींना म्हणाले, तुमच्या कथेने माझं जीवन कृतकृत्य झालंय आणि माझी शंकरावरील भक्ती आता वाढत चालली आहे. पुढच्या सोमवारी आपण अधर्मी बिंदुल आणि चंचुला यांची गोष्ट ऐकूयात.